तामिळनाडूतलं जल्लीकट्टूसाठी आंदोलन सुरू असलेलं हे आता आणखीन तापायला सुरुवात झाली आहे। जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ कायमस्वरूपी करण्यासाठी अजूनही आंदोलन सुरूच आहे। आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सिल्लूर आणि मदुराईतली ट्रेन थांबवलेली आहे। शिवाय जल्लीकट्टूसाठीच्या आंदोलनात 2 जणांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय। 28 जण यामध्ये जखमी झाले आहेत अशी माहिती पीटीआयने दिली आहे। जल्लीकट्टू खेळताना 2 जणांचा मृत्यू झाला असून 129 जण जखमी झालेत। अलंगनाल्लूर इथे जल्लीकट्टूच्या कार्यक्रमासाठी निघालेले मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांना विरोधाचा सामना करावा लागलाय। या आंदोलनामुळे पन्नीरसेल्वम यांना जल्लीकट्टू कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच माघारी फिरावं लागलंय। जल्लीकट्टू संदर्भात अध्यादेश सोमवारी तामिळनाडू विधानसभेत मांडला जाईल। आता सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला चालू याला 2 अँगल असू शकतात। एक तुम्ही असं म्हणता की अनेक साहसी तरुण यात बळी पडलेत, हा एक अँगल, आणि दुसरा जनावरांवर क्रूरता केली जाते। आता ही गोष्ट खरी आहे की जिथं रिस्क आहे तिथं जोखीम आहे तिथं जीवाचं भय आहे। पण हे भय तुम्हाला मुष्टियुद्ध किंवा बॉक्सिंग हा खेळ यामध्ये आहे का? नाही आहे ना। अनेक बॉक्सर्स गेलेत ना, म्हणून तुम्ही बॉक्सिंगवर बंदी घातली का? आणि जीवामध्ये रस्ता क्रॉस करताना जोखीम आहे म्हणून काय तुम्ही रस्ता क्रॉस करायचं थांबवणार आहात का? गेल्या वर्षी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज हा डोक्याला बॉल लागला म्हणून मैदानावरच कोसळला आणि गेला म्हणून क्रिकेटवर बंदी घालणार आहोत का आपण? तरुणांमध्ये साहसी वृत्ती पाहिजे आणि समाज धारण्यासाठी ती आवश्यक आहे। आता दुसरा भाग राहतो क्रूरता, जनावरांची क्रूरता। ह्यातला कुठलाही बैल मारला जात नाही, पहिलं लक्षात ठेवायचं। मग जर बैलांना ह्यातही क्रूरता शिंग धरताना होत असेल असं वाटत असेल तर बकरीदच्या दिवशी लाखो बोकड कापले जातात, ते तुम्ही बंदी का नाही करत आहे तुम्ही? आणि म्हणून मग याला कुठेतरी असं वाटायला लागतं की ह्याला काही धार्मिक वास आहे का? परंतु मला या क्षणाला असं वाटतं पेटा नावाची एक ऑर्गनायझेशन ती आपले असे उद्योग करत बसते। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी हे सगळे मुद्दे विचारात घ्यायला पाहिजेत की साहसी वृत्ती पाहिजे,